आपलं खूप खूप स्वागत करते। सुरुवातीलाच महत्त्वाची घडामोड आहे। पुण्यातल्या गणेश मिरवणुकीला थोड्याच वेळात सुरुवात होणार आहे। त्याआधी मंडई चौकात राष्ट्रीय कला अकादमीकडून भव्य रांगोळी काढली जाते। अजित पवारांच्या हस्ते कसबा गणपतीची आरती होऊन विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी योगेश बोरसे यांच्याकडून। योगेश, लाडक्या गणरायाला आज निरोप दिला जाणार आहे, त्यासाठीची जय्यत तयारी आपण पाहतोय। रांगोळी काढली जाते आणि विशेष म्हणजे नेहमीपेक्षा विसर्जन मिरवणूक वेळेत संपवावी यासाठी सुद्धा एक खबरदारी पुण्यात घेण्यात आलेली आहे। काय नेमके अपडेट्स आहेत? निश्चितच गणपती बाप्पा मोरया आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जाणार आहे आणि याच लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी पुणेकरांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। मी आता आहे पुण्यातल्या मंडई चौकात, ज्या मंडई चौकात पहिला मानाचा गणपती अर्थात कसबा गणपती, या कसबा गणपतीची पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते आरती केली जाणार आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। त्यासाठी आपण पाहू शकतो राष्ट्रीय कला अकादमीकडून भव्य अशी रांगोळी या ठिकाणी काढली जात आहे। ज्या रांगोळीच्या माध्यमातून सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न या राष्ट्रीय कला अकादमीच्या कलाकारांकडून दरवर्षी होत असतं। यावर्षी त्यांचं 27वे वर्ष आहे। तर दुसरीकडे भव्य असा स्टेज तयार करण्यात आलेला आहे, ज्या ठिकाणी राज्यातले 8 मंत्री या विसर्जन मिरवणुकीच्या आरतीला उपस्थित राहणार आहे। त्याची देखील पुणे पोलिसांकडून जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। यंदाची जी विसर्जन मिरवणूक आहे ती 1 तास आधी अर्थात दरवर्षी 10:30 वाजता मिरवणुकीला सुरुवात होत असते। यंदा मात्र 9:30 वाजता अर्थात 1 तास आधी ही विसर्जन मिरवणूक सुरुवात होईल आणि त्यानंतर पहिला मानाचा, त्यानंतर इतर जे काही 4 मानाचे अर्थात 5ही मानाचे गणपती टप्प्याटप्प्याने पुढे जाणार आहेत आणि यंदा देखील विसर्जन मिरवणूक वेळेत पार पडावी यासाठी पुणे पोलिसांनी तशी व्यवस्था खबरदारी घेतलेली आहे। पोलीस उपायुक्त राजकुमार शिंदे आता आपल्या सोबत आहे। सर, काय नेमकी तयारी आहे? चोख बंदोबस्त देखील लावण्यात आलेला आहे, बॅरिकेडिंग ठिकठिकाणी आहे, सीसीटीव्ही ठिकठिकाणी आहेत, काय नेमकी व्यवस्था आहे? प्रथा परंपरेप्रमाणे पालखी पूजनासाठी या ठिकाणी थोड्याच वेळात पालकमंत्र्यांचं आगमन होणार आहे। त्यासाठी जय्यत तयारी सुरू आहे। या ठिकाणी गर्दी होऊ नये, व्यवस्थित पूजन होऊन मिरवणुकांना व्यवस्थित शुभारंभ व्हावा, या ठिकाणी पत्रकारांनाही त्याचं चित्रीकरण करता यावं यासाठी व्यवस्था करण्यात आलेली आहे आणि सर्व पोलीस हे दक्ष आहेत, कर्तव्यावरती आपापल्या लक्ष ठेवून आहे। तर पुणे पोलिसांकडून त्या पद्धतीचा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मात्र थोड्याच वेळात उपमुख्यमंत्री अजित पवार या ठिकाणी पोहोचतील आणि त्यांच्या हस्ते पहिल्या मानाचा गणपती, पुणेकरांचं ग्रामदैवत कसबा गणपतीची आरती पार पडणार आणि त्यानंतर या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होणार आहे। आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसांपासून पुण्यातल्या विसर्जन मिरवणुकीवरून वाद सुरू होता। मानाचे गणपती त्यासोबत इतर जे प्रमुख गणेश मंडळ होती यांच्यातला हा वाद होता। मात्र पुणे पोलीस आयुक्त त्यासोबतच इथले खासदार मुरलीधर मोहोळ आणि इथले स्थानिक लोकप्रतिनिधींनी हा संपूर्ण वाद मिटवलेला आहे। त्या वादावर देखील पडदा टाकलेला आहे आणि आता ही विसर्जन मिरवणूक आहे ती 1 तास आधी सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे, जेणेकरून जवळपास 32 ते 33 तास दरवर्षी या विसर्जन मिरवणुकीला लागत असतात। तो वेळ कमी व्हावा अशा पद्धतीची एकूण व्यवस्था या गणेश मंडळांकडून आणि प्रमुख जे काही 5 मानाचे गणपती आहेत त्यांच्याकडून करण्यात आलेल्या आहे। यंदा देखील 5 मानाच्या गणपतीनंतर महानगरपालिकेचा गणपती आणि त्यानंतर त्वेष्टा कासार गणपती या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होणार आहे आणि 4 वाजता पुण्यातला जो काही आकर्षण असणारा गणेश उत्सव आहे अर्थात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती तो 4 वाजता या विसर्जन मिरवणुकीमध्ये सहभागी होईल आणि त्यानंतर साधारणतः 7:30 ते 8 वाजताच्या सुमारास त्या दगडूशेठ गणपतीचं विसर्जन पार पडणार आहे आणि जे 5 मानाचे गणपती आहेत ते साधारणतः 12 वाजताच्या सुमारात लक्ष्मी रोडला लागतील अशा पद्धतीने एकूण जी काही व्यवस्था आहे ती पुणे पोलिसांनी या सगळ्या मंडळांना नियम आणि एकूण ज्या पद्धतीने आदेशांचं पालन करण्याचे सूचना देखील पुणे पोलिसांकडून देण्यात आलेल्या आहेत। प्रत्येक मंडळामध्ये फक्त 2 ढोल ताशा पथक असणार आहे। स्थिर वादनाला देखील बंदी घालण्यात आलेली आहे आणि त्यामुळे कुठेतरी वेळ वाचावा आणि वेळेत ही संपूर्ण विसर्जन मिरवणूक पार पडावी या संदर्भातले उपाययोजना या पुणे पोलिसांकडून करण्यात आलेल्या आहे। साधारणतः
8,000पेक्षाही जास्त पुणे पोलिसांचा बंदोबस्त हा संपूर्ण शहरामध्ये तैनात असणार आहे आणि ज्या पद्धतीने सीसीटीव्ही कॅमेरे असू दे किंवा टॉवर असू दे, ठिकठिकाणी साध्या वेशातील पोलीस हे देखील आता या संपूर्ण विसर्जन मार्गावरती उपस्थित असणार आहे आणि साधारणतः 2 वाजताच्या सुमारास विसर्जन मिरवणूक अर्थात पहिला मानाचा गणपती हा अलका टॉकीज चौकात पोहोचणार आहे। त्या ठिकाणी गणेश भक्तांची मोठी गर्दी आपल्याला पाहायला मिळत असते। नक्कीच योगेश, नक्कीच अपडेट्स पुण्यातल्या गणेश विसर्जन मिरवणुकांसंदर्भात घेत राहणार आहोतच। तुर्तास धन्यवाद। ही दृश्य आपण